पुंडलिकवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि आतापर्यंत आपण 15 श्लोकांचा अभ्यास केला आहे। 16व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 16वा श्लोक, साक्षिणः पुरतो भाणम लिंगम देहेन संयुतम चिती छाया समावेशात जीव स्याद व्यावहारिकः, असा हा श्लोक आहे। आणि या श्लोकामध्ये व्यावहारिक जो जीव आहे त्याची व्याख्या सांगण्यात आलेली आहे। 3 प्रकारचे सत्ता परमार्थामध्ये आपण अभ्यास केल्यानंतर आपल्याला आढळतील। एक म्हणजे पारमार्थिक सत्ता, दुसरी म्हणजे प्रातिभासिक सत्ता आणि तिसरी म्हणजे व्यावहारिक सत्ता। व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला या जीवाचा विचार या ठिकाणी करायचा आहे। व्यावहारिक जीव म्हणजे काय याचा आपण पहिल्यांदा वेगवेगळ्या तऱ्हेने अभ्यास केलेला आहे। या श्लोकाला धरून आपण या जीवाचा आता विचार करतो आहोत। अधिष्ठान चैतन्य साक्षी रूपाने आपण पाहतोय। साक्षी हा अधिष्ठान चैतन्य आहे असा आपण विचार केला। त्या साक्षी चैतन्याशी पुढे लिंगदेह हा संयोग पावतो किंवा त्या दोघांचं तादात्म्य होतं असा आपण पहिल्या चरणाचा अभ्यास केला आहे। लिंगम देहम असा शब्द आल्यानंतर सूक्ष्म शरीर असाच फक्त अर्थ न करता त्या सूक्ष्म शरीराची अत्यंत सूक्ष्म अवस्था असा विचार आपण करत होतो। सूक्ष्म शरीर जे आहे हे फक्त मन बुद्धी चित्त अहंकार यांनीच फक्त व्यक्त करून होत नाही किंवा फक्त 19 किंवा 17 तत्वांचा हा देह न धरता त्याच्या पुढे त्याची सूक्ष्मतम अवस्था आहे असा विचार करून हा लिंगम शब्द आपण विचारात घेतला होता। चिती छाया समावेशात जीव स्याद व्यावहारिका असा दुसरा भाग आहे या श्लोकाचा। त्यातील चिती आणि छाया या 2 शब्दांचा आपण विचार करत होतो। चिती म्हणजे काय याचा आपण अभ्यास केलेला आहे। चित म्हणजे चिती, चिद आणि चिती हे 2 समानार्थी शब्द आहेत। चिद शब्दामध्ये काय येतं याचा आपण मागील वेळेस विचार केला होता। छाया या शब्दाचा आपण विचार केलेला आहे। छाया म्हणजे सावली, छाया म्हणजे प्रतिबिंब असा आपण मागे विचार केला आहे। चितची सावली किंवा चितचं प्रतिबिंब असा 2 शब्दांना एकत्रित केल्यानंतर आपल्याला अर्थ करता येतो। चिती छाया म्हणजे चितीची सावली किंवा चितीचं प्रतिबिंब असा आपल्याला विचार करता येईल। कुठल्याही पदार्थाला सावली असण्यासाठी त्या पदार्थाला रूप असलं पाहिजे। एखाद्या पदार्थाला जर रूप नसेल तर त्याला सावली असू शकत नाही। ज्या पदार्थाला रूप आहे त्याला सावली असते। म्हणून सावली असा अर्थ न करता आपण त्याचा प्रतिबिंब असा अर्थ करण्याचा विचार केला होता। प्रतिबिंब जर पडायचं असेल पुन्हा त्याला रूप लागतं, परंतु निरूप असलेल्या किंवा रूपरहित असलेल्या पदार्थाचं सुद्धा प्रतिबिंब पडू शकतं। प्रतिबिंब हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं याचाही आपण विचार केला आहे। प्रतिबिंब या शब्दामध्ये सरळ निघणारा अर्थ एक घेण्यात येतो आणि लक्षणावृत्तीने म्हणा किंवा त्याचा थोडासा
वेगळ्या रीतीने अर्थ, गौण अर्थ सोडून करता येतो, याचा आपण मागे विचार केलेला आहे. ज्याप्रमाणे एखादा नट हा आरशासमोर जर उभा राहिला तर त्याचं प्रतिबिंब आरशात दिसतं, परंतु तो नट जेव्हा रंगमंचावर उभा राहतो, राजा म्हणून उभा राहतो, तेव्हा सुद्धा तो राजा रूपाने प्रतिबिंबित झालेला असतो. तर अशा रीतीने आपण लाक्षणिक त्याचा अर्थ पाहत होतो, त्याचा अशा रीतीने आपण विचार केला होता. तर प्रतिबिंब हे जे आहे, स्वरूप बदलणे किंवा आपल्या स्वरूपाचा विसर पाडून दुसऱ्या प्रकारचं स्वरूप दाखवणे, त्यासाठी काही कारणं असतात असा आपण विचार केला होता. मागील वेळेस आपण एक प्रमाणही त्यासाठी पाहिलं होतं, जे मी तुम्हाला एकनाथ महाराजांचं असं म्हणालो होतो, बहुरूपियाचा रावराणी आणि स्त्री पुरुष भाव नाही म्हणी. तशाच प्रकारचं प्रमाण हे खरं तर एकनाथ महाराजांनी हरिपाठामध्ये, एकनाथ महाराजांच्या हरिपाठात दिलेलं आहे, परंतु ते प्रमाण मी जे तुम्हाला सांगितलं हे ज्ञानदेवांचं प्रमाण आहे, जे ज्ञानेश्वरीमध्ये तुम्हाला कदाचित सापडेल. तर त्याच्या पुढे त्यांनी जो उत्तरार्ध दिलेला आहे, प्रमाण ज्ञानदेवांचं आहे का एकनाथांचं आहे, हा भाग महत्वाचा नसून त्याच्यामध्ये जो अर्थ आहे तो आपल्याला महत्वाचा आहे. तर एकनाथांच्या प्रमाणामध्ये सुद्धा तोच भाव आहे आणि ज्ञानदेवांच्या प्रमाणामध्ये सुद्धा तोच भाव आहे. बहुरूपी धरी संन्यासाचा वेग असा एकनाथ महाराजांनी लिहिलेला हरिपाठातील भाग आहे. आणि ज्ञानदेवांनी लिहिलेल्या ओळीमध्ये बहुरूपियांचा रावराणी स्त्री पुरुष भाव नाही म्हणी, परी लोक संपादनी तैसीच करते. लोक संपादन या शब्दामध्ये व्यवहार असा अर्थ आहे. लोक संपादन म्हणजेच व्यवहार. तर या ठिकाणी जीव स्याद व्यापारिका याशी जुळणारा तो अर्थ वाटू शकतो किंवा घेण्यात येऊ शकतो. त्याच्या पूर्वार्धामध्ये बहुरूपी जो रावराणीचा वेश धरतो त्याप्रमाणे, किंवा एकनाथांनी सांगितल्याप्रमाणे बहुरूपी ज्याप्रमाणे संन्यासाचा वेश धरतो त्याप्रमाणे, आणि दुसऱ्या भागामध्ये लोकसंपादनी तैसीच करती असं म्हटल्यानंतर इथे सुद्धा त्याप्रमाणे विचार करता येऊ शकतो की जीव स्याद व्यावहारिका म्हणजे हा लोकसंपादनासाठी किंवा व्यवहारासाठी हा जीव तयार झालेला आहे. तर प्रतिबिंबित होणे म्हणजे वेगळ्या रूपाने काहीतरी कारणाने भासणे. जसा नट हा वेगळ्या रूपाने म्हणजे राजाच्या रूपाने रंगमंचावर भासतो, त्याला कारण काहीतरी असतात. ती कारण काय असतात याचा विचार आपण मागे बऱ्याच रीतीने केलेला आहे. त्याचप्रमाणे हा छाया शब्द जो आहे आपल्याला घेता येऊ शकतो असा विचार आतापर्यंत आपण केलेला आहे. तर चिती छाया म्हणजे चितीचं प्रतिबिंब. चितीचं प्रतिबिंब म्हटल्यानंतर चितीमध्ये किंवा चिदमध्ये जे काही स्वरूप लक्षणं असतील, जी काही स्वरूप लक्षणं असतील, ही लक्षणं न राहता त्या लक्षणामध्ये काहीतरी बदल होऊन, स्वरूपतः बदल न होता फक्त काहीतरी दाखवण्यापुरता जो बदल होऊ शकतो त्याला आपण प्रतिबिंब असं म्हणू शकतो. जसं नटाच्या मूळ स्वरूपामध्ये काहीही बदल होत नाही, पण तरी सुद्धा तो राजा रूपाने ज्याप्रमाणे प्रतिबिंबित होतो, भासतो, त्याप्रमाणे चितीच्या मूळ स्वरूपामध्ये कुठलाही बदल न होता ती चिती वेगळ्या रूपाने भासू शकते किंवा वेगळ्या रूपाने प्रतिबिंबित होऊ शकते, असा या चिती छाया शब्दातून अर्थ करणं गरजेचं आहे. असा त्या चिती छाया शब्दाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा चिती छाया शब्द येईल तेव्हा जीव असा शब्द येतोच. म्हणजे जीव आणि चिती छाया हे संबंधितच आहे. म्हणजे जीव जो आहे तो खरं तर स्वरूपतः चिद्रूप आहे, पण तो आता जीव या शब्दामध्ये आलाय तेव्हा तो वेगळ्या रूपाने भासत आहे. जसा रंगमंचावर दिसणारा राजा हा खरं तर स्वरूपाने तो नट आहे, पण आता मात्र रंगमंचावर तो राजा रूपाने भासतो. त्याचप्रमाणे व्यवहारामध्ये असलेला जो जीव आहे तो खरा तर स्वरूपतः चिद्रूप आहे, पण आता मात्र तो चिद्रूप भासत नाही. चिद्रूप म्हणून लक्षात येत नाही, तर तो वेगळ्या रूपाने भासतो. कुठल्या रूपाने? करता, भोगता,
चांगला, वाईट, पापी, पुण्यवान अशा विविध प्रकारे तो भासतो. तो ज्याच्या ज्याच्याशी व्यवहार करेल त्याप्रमाणे भासतो. आईशी व्यवहार करेल तर मुलगा रूपाने भास. म्हणजे तो म्हटला मला आई आहे, म्हणजे याचा अर्थ आईशी व्यवहार झाला, ही माझी आई आहे असं म्हणाला तर मग तो मुलगा होतो. तो जर म्हणाला ही माझी बायको आहे तर तो नवरा होतो. तो जर म्हणला ही माझी मुलं आहेत तर तो बाप होतो. म्हणजे अशा रीतीने तो ज्याच्या ज्याचा संग करील, ज्या ज्याशी तो व्यवहार करेल त्याप्रमाणे तो होतो. मूळतः तो तसा खरं तर नाही, पण तो होतो तसा. तो व्यवहारात तो येतो. तो व्यवहारात तो आलेला आहे. कसा आलेला आहे त्याच्यासाठी आधी मुळात तो साक्षी आहे, मुळात तो चैतन्य आहे. चैतन्य हे त्याचं स्वरूप आहे. तोच साक्षी रूपाने पुढे आहे. त्याच्यावरच आधारलेला पुढचा सगळा प्रपंच आहे. लिंगदेहाशी तो संयोग पावतो. लिंगदेह म्हणजे ती अनंत जन्माची वासनेची गाठ आहे. अनंत जन्माच्या त्या वासनेच्या गाठीशी तो संयोग पावतो आणि तेव्हा ती गाठ फुटते. ती गाठ फुटल्यानंतर पुढे त्याच्यातून जे अंतःकरण तयार होतं त्या अंतःकरणात तो प्रतिबिंबित किंवा त्या अंतःकरणात प्रतिबिंबित झाल्यानंतरच त्याला जीव हे नाव खरं येतं. असा त्यातला पहिल्या भागाचा अभ्यास आहे. लिंगदेह जे आहे हा नष्ट झाल्याशिवाय कधीही परमार्थ संपत नाही. लिंगदेहाचा नाश झाल्याशिवाय परमार्थ संपणार नाहीये. लिंगदेह भंग जब झाला नाही तववरी बाप आहे मुक्ती कैची, असं ज्ञानदेवांचा अभंग. म्हणजे आपल्याला या लिंगदेहाची ओळख करून घे, एक भाग. दुसरा भाग, लिंगदेहाशी हा संयोग पावलेला आहे. हा साक्षी कोणाशी संयोग पावलेला आहे? लिंगदेहाशी संयोग पावलेला आहे. म्हणजे या लिंगदेहाची ओळख करून घेणे गरजेचं. लिंगदेह ही एक गाठ आहे. त्या गाठीचा नाश करणे, त्या गाठीचा छेद करणे हाच या ग्रंथाचा प्रमुख उद्देश आहे. ती गाठ जी आहे ती सूक्ष्म आहे, ती काही दिसत नाही. दिसत असती तर सोडता आली असती, फोडता आली असती, काहीतरी करता आलं असतं, पण ती दिसत नाही. ती स्वतःची स्वतःला कळत नाही. आपल्या आतमध्ये ती गाठ आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्या आतमध्ये ती गाठ आहे. गाठ म्हणजे काय? तेढ आहे ती एक प्रकारची. मनात गाठ बांधून ठेव, मनाशी गाठ बांध असं आपण म्हणतो. म्हणजे ती गाठ स्थूल गाठीसारखी नसते. तसा ही जी गाठ आहे ही काही स्थूल गाठीसारखी नाहीये. तर या लिंगदेहाची ओळख होणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्याच्याशी या चितीचा संबंध आहे, संयोग आहे. त्याच्यानंतर हे प्रतिबिंब आहे. कारण चितीछाया शब्द आधी नाही आहे. चितीछाया शब्द दुसऱ्या चरणाची सुरुवात आहे. कशी सुरुवात आहे? दुसऱ्या चरणाची सुरुवात आहे. पहिल्या चरणामध्ये मात्र दोन शब्द आहेत प्रमुख, एक साक्षी आणि दुसरा लिंगदेह. साक्षी लिंगदेह यांचा संयोग, यांच्या संयोगाने काय झालं, यांचं तादात्म्य, यांच्या तादात्म्याने काय झालं, यांच्या तादात्म्याने असं काहीतरी तयार झालं की ज्याच्यामुळे ज्याच्यामध्ये या चितीची छाया तयार होती. चितीला प्रतिबिंबित होण्यासाठी काहीतरी निमित्त कारण पाहिजे. विनाकारण काही चिती प्रतिबिंबित होणार नाही. तो नट काही विनाकारण राजा होत नाही. त्याला कुठल्या तरी दिग्दर्शकाने बोलवलं, त्याला म्हटलं आमच्या नाटकात काम करतो का, म्हणून तो गेला आणि मग तो नाटकामध्ये काम करू लागला, तो राजा झाला. त्याला कोणीतरी कारण आहे, विनाकारण आहे का? तो नट आहे ठीक आहे, पण तो राजा होण्यासाठी त्याला कोणीतरी निमित्त झालेलं आहे, कोणीतरी कारण झालेलं आहे. त्याचप्रमाणे हा जो चिती छायेचा दुसऱ्या चरणात येणारा अभ्यास आहे, त्याच्या मागे पहिल्या चरणामध्ये येणारा अभ्यास पण महत्वाचा आहे की साक्षी आणि लिंगदेह यांचा संयोग म्हणजे यांचं तादात्म्य. आता हा जो लिंगदेह हा आलाच कुठून नक्की, असा मोठा प्रश्न येऊ शकतो. किंबहुना तो येतोच नंतर. पण खर तर हा कुठून आला याच्यापेक्षा आता आलाय ना, मग त्याचा पहिला नाश करू. बऱ्याच वेळा कसं असतं, एखादा रोग जो असतो
तो कुठून आला हे आपण नंतर शोधू, कसा आला ते नंतर शोधू. पहिला तो बरा होऊ देत. पहिल्यांदा ते बरं होण्याशी घेणं देणं असतं. म्हणजे एखादा मुलगा सायकलवरून पडला किंवा गाडीवरून पडला आणि त्याच्या पायाला चांगलं लागलं म्हणजे आता तो रक्तबंबाळ झाला आणि आता रक्तबंबाळ त्या वेदनेमुळे तो बेशुद्ध होऊ शकतो. म्हणजे सगळ्यात पहिले त्याला काय करावं लागेल, त्याला थांबून त्याला पाणी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, त्याला डॉक्टरकडे नेलं पाहिजे का नाही नेलं पाहिजे. पण समजा तुम्ही त्याला पाणी देत नाहीये, डॉक्टरकडे देत नाहीये, त्याच्या प्रथम उपचारही काही करत नाहीये आणि त्याला विचारतं कसा पडलास तू, का पडलास, तुझी चूक होती ना, तुला कळत नाही का नीट गाडी कशी चालवायची. आता तो त्या अवस्थेत नाहीये, कसा पडला काय पडला तू सगळं सांगेन. चुकीचं बरोबर काय ते नंतर बघू आपण. पहिल्यांदा काय, त्याला पाणी देणे, त्याला पहिल्यांदा त्याचा उपचार करणं हा पहिलाच असा विषय असतो एखाद्या माणसाचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर. त्याचप्रमाणे आता हा विचार करून जमणार नाही की लिंगदेह कुठून आला ना कसा. आता आला ना, झाला रोग, तो आता तो रोग झालाय तो बरा करूया, मग बघू पुढे कसा आला होता तो, आहे की नाही. आता पहिल्यांदा काय करूया, उपचार. असं खरं तर लक्षात घेणं गरजेचं आहे. तर हा जो लिंगदेह आहे म्हणजे ही जी गाठ आहे, ही जी आहे याचा आणि त्या साक्षीचा जो तादात्म्य अध्यास आहे, तादात्म्य त्यांचं जे आहे, त्यांचं जे एकत्रीकरण आहे, एकरूपता आहे, ही झाल्यानंतर पुढे खरं तर सूक्ष्म देह तयार होतो, म्हणजे अंतःकरण तयार होतो. त्या अंतःकरणामध्ये तो प्रतिबिंबित होतो. कोण प्रतिबिंबित होतो? प्रतिबिंबित होतो. कोण प्रतिबिंबित होतो? साक्षी. चिद म्हणजे साक्षी, तो प्रतिबिंबित होतो, तिथे प्रतिबिंबित होतो. आता तिथे प्रतिबिंबित झालं तर कसा प्रतिबिंबित होतो, आणि प्रतिबिंबित म्हटलं की आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. तुम्ही जेवढ्या वेळा शास्त्र वाचलं असेल तेव्हा जेव्हा तुम्ही प्रतिबिंबित झाला अंतःकरणात, प्रतिबिंबित झाला, तुम्हाला लगेच असं दिसत असेल आरसा आहे त्या आरशात प्रतिबिंबित झाला, असंच दिसतं. कारण आपल्याला पाहण्याची सवय तशी आहे. आपण त्याच्यापेक्षा वेगळ्या रीतीने विचार करू शकणार नाही, कारण त्याला गुरुकृपा लागते. कारण हे व्यावहारिक दृष्टांत जे दिलेले असतात ते व्यवहार समजण्यासाठी असतात. परमार्थामध्ये त्याचा वेगळ्या रीतीने अर्थ शोधावा लागतो, करावा लागतो. ते लिहिलेलं चुकीचं नसतं, पण त्याच्यामध्ये वेगळ्या रीतीने पण विचार करून बघावा लागतो. तो वेगळ्या रीतीचा विचार भलत्याच दिशेने पण जाणार नाही याचंही काळजी घ्यावी लागते. आणि ती आपल्याला श्री गुरुकृपे किंवा साधू संतांच्या कृपेनेच खरं तर प्राप्त होऊ शकते. तर चिती छाया जेव्हा झाली, म्हणजे चितीचं जेव्हा प्रतिबिंब पडलं तेव्हा काय झालेलं आहे, तेव्हा बदल होणं साहजिकच आहे. काय होणार आहे? बदल होणं हे साहजिकच आहे. पण पुढे एक शब्द येतोय, बदल झाला हे तर ठीकच आहे, पण पुढे एक शब्द येतोय की चिती छाया समावेशात. काय होतंय? समावेश. समावेश म्हणजे काय? समावेश या शब्दाचा आपण विचार करू. समावेश म्हणजे सामावून घेणे, मिश्रण होणे. समावेशन, समावेश म्हणजे काय? उदाहरणार्थ एक मोठं मैदान आहे, त्या मैदानामध्ये एक सभा भरलेली आहे. आता त्या सभेमध्ये हजारो लोक बसलेले आहेत. कोणीतरी भाषण करतंय आणि हजारो लोक तिथे बसलेले आहेत. आपण मात्र दुसरीकडे कुठेतरी आहोत, रस्त्यावर आपण कुठेतरी आहोत, आपण चाललेलो आहोत. आता आपण ते मैदानातले भाषण कोणाचं तरी ऐकलं, आपल्याला ते ऐकून त्या सभेविषयी, त्या भाषणाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि आपण त्या मैदानात प्रवेश केला. आता मैदानात प्रवेश केला, जिथपर्यंत आपण त्या मैदानात प्रवेश करत नाही तिथपर्यंत आपण त्यांच्यात समाविष्ट झालेलो नाही. मैदानातून प्रवेश करता क्षणी आपण कोण होतो? त्यांच्यामध्ये समाविष्ट होऊन जातो. समावेशन होतं आपलं त्यांच्या. त्या हजारांमध्ये आपण काय होतो? समाविष्ट होऊन जातो. मग ते हजारो लोक समजा जर त्या मैदानामध्ये, समजा ते शिवभक्त आहेत, किंवा शिवभक्त म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्र तो मनुष्य सांगतोय आणि हे सगळे ऐकतात. मग आता आपण जेव्हा तिथे जाणार आणि त्यांच्यात जाणार तेव्हा आपण काय होणार? आपण सुद्धा श्रोता होऊन जातो. आपण सुद्धा तो श्रोता होतो, ठीक आहे? समाविष्ट होऊन जातो, सामील होऊन जातो त्यांच्यात आपण सामील होतो. त्यांच्यात सामील होताना त्या काळापुरता त्यांच्यातच असतो, त्यांच्याशी एकरूप होतो.
पण त्यांच्यात असून सुद्धा त्यांच्यात खरं तर नसतं. त्या काळापुरतं जरी दिसलो तरी सभा संपली की पुन्हा आपण आपल्या तिथून बाहेर पडतो आणि मग दुसरीकडे जातो. मग दुसरीकडे आता पुढे गेल्यानंतर समजा आपल्या ओळखीचे 10 माणसं भेटली. त्या 10 माणसांच्या काहीतरी गप्पा सुरू आहे, त्यांच्यामध्ये आपण जातो आणि त्यांच्यामध्ये समाविष्ट होतो. समावेशन. तिथून निघतो, घरी येतो. घरामध्ये आपल्या घरातली फक्त 4-5 माणसं असतात, 2-3 माणसं असतात, त्यांच्यामध्ये समाविष्ट. असं आपण काय करतो, समावेशन करत असतो. समावेश होणे म्हणजे त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यासारखा व्यवहार करणे. जेव्हा शिवाजी महाराजांचे चरित्र ऐकायला गेलो तेव्हा त्यांचं ते श्रोता या व्यवहाराशी, तो 8-10 माणसांच्या समूहात गेलो तेव्हा त्या 8-10 माणसांची जो काही विषय सुरू असेल त्यांच्या विषयात आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर, आपल्या प्रश्नाला उत्तर, वादविवाद जे काही असेल तो सगळा होतो. घरात आल्यानंतर घरातल्या माणसांसारखं अशा प्रकारे जिथे जिथे जातो तिथे त्याप्रमाणे व्यवहार करत जातो. याला म्हणतात समावेशन. समावेश होणे म्हणजे काय, एकदम साधारण हा अर्थ आहे. आपण जो आता विचार करतो तो एकदम साधारण अर्थ आहे समावेश शब्दाचा. समाविष्ट होणे म्हणजे त्या वातावरणाशी, त्या पदार्थांशी, त्या क्रियेशी, त्या विचाराशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे समाविष्ट होण्याचा प्रयत्न करतो, सामील होण्याचा प्रयत्न करतो. एकदम त्याच्यात रममाण झाला म्हणजे समाविष्ट झालेला असतो, तो उत्कृष्ट समावेशन असतो. तर समावेशन म्हणजे काय, व्यक्ती, पदार्थ, विचार, क्रिया यांच्याशी एकरूप होणे म्हणजे समाविष्ट होणे. समाविष्ट ज्याच्यात व्हायचं ते काहीतरी असावं लागतं, आपण मागाशी विचार केल्याप्रमाणे, आणि समाविष्ट होणारा कोणीतरी लागतो. या ठिकाणी मुळात कोण कोण आहेत, या ठिकाणी मुळात आधी साक्षी आहे, पुढे लिंगदेह आहे. साक्षी आणि लिंगदेहांचा संयोग आहे, ही तिसरी गोष्ट आहे, नाही का. साक्षी वेगळा आणि लिंगदेह वेगळा. आता साक्षी आणि लिंगदेह एकत्रित संयोग हे वेगळं आहे. जसं पाणी वेगळं आणि माती वेगळी, हे कसे आहेत, वेगळे आहेत. आता पाणी आणि माती एकत्रित आली, आता काय झालं, चिखल संयोग झाला. चिखल आणि माती एक आहे काय, चिखल आणि पाणी एक आहे काय, 3 वेगळ्या गोष्टी आहेत. माती, पाणी, चिखल. माती आणि पाण्याच्या संयोगाने चिखल होत असतो आणि त्या चिखलापासून मडकं तयार होत असतं. मडकं, चिखल, पाणी, माती वेगवेगळे सगळे, बरोबर का नाहीये, वेगवेगळे. आता इथे साक्षी आहे, लिंगदेह, दोघांचा संयोग, त्यांचा संयोग झाल्यानंतर काहीतरी तयार झालंय, त्याला काहीतरी नाव द्यायचंय. त्याला काय नाव द्यावं माहित नाही, पण तो एक जण आहे. आता पुढे चिती छाया समावेशात, चिती छायाचं प्रतिबिंब, जेव्हा लिंगदेह आणि साक्षी यांचं समावेशन होतं, जे जेव्हा संयोग होतो तेव्हा तो जो साक्षी आहे तो त्या ठिकाणीच प्रतिबिंबित होतो. कुठे प्रतिबिंबित होतो, तिथेच प्रतिबिंबित होतो. ते काय वेगळ्या तिसरा काहीतरी तयार होतो असं नाही, तिथेच प्रतिबिंबित होतं. त्यासाठी मागे पाहिलेला जो दृष्टांत जो आहे राजाचा आणि नटाचा, तो आपण जर पाहिला तर अजून जास्त नीट लक्षात येऊ शकतं. नट, आता नट हा एक आहे, नट हा एक आहे, तो राजा या पात्राशी एकरूप होणार आहे. म्हणजे राजा, आता राजा याची झाला तर त्याला सामग्री काय पाहिजे, त्याला सामग्री त्याचे ते कपडे म्हणा, त्याचे संवाद, हे सगळंच घ्यावं लागेल, नाही का. त्याचे ते कपडे वगैरे त्याने घेतले, ते परिधान केले, मुकुट घातला की मग तो काय होतो, तो राजा होतो. आता तो नट राहत नाही. म्हणजे नटच राजा जेव्हा होतो तेव्हा राजा असा तिसरी काहीतरी व्यक्ती झालेली नसते, तोच असतो तो. तसं जेव्हा साक्षी लिंगदेहाशी संयोग पावतो, नट जेव्हा राजा या पात्राशी संयोग पावतो, तेव्हा नट
आणि तो राजा सोडून तिसरा कोणीतरी तयार नाही होत, नटच राजा होत असतो. तसं हा जो साक्षी आहे तो साक्षीच तिसरा होत असतो. तो तिसरा जो आहे त्या तिसऱ्याला नाव काय त्याचं अजून आपण ठरवत नाहीये. जसं तिथे राजा त्याला म्हटलंय तसं इथे त्याला अजून काय आपण म्हणत नाही. पण आता जेव्हा तो राजा तयार झाला, समजा त्या नटाने राजाचा परिधान, जो वेश आहे तो परिधान केला, नटाने राजाचा वेश परिधान केल्यानंतर तो तिथून पुढे काय करतो, पुढे तो ते राजासारखं वागू लागतो, नाही का, राजासारखं वागू लागतो. आणि त्याच्या वागण्याने, त्याच्या राजासारख्या वागण्याने तो राजा ठरतो. म्हणजे तो राजा या पात्रात समाविष्ट होतो. कशात समाविष्ट होतो? नट हा राजाचा पोशाख परिधान केल्यानंतर राजा होत नाही खर तर, पण झाल्यासारखा होतो पण होत नाही. नट हा राजाचा वेश परिधान करतो तेव्हा राजा होतो का नाही, तर होतो. विंगेत असताना तो राजाचा पोशाख घालूनच असतो, पण राजा विंगेत असताना, म्हणजे आतमध्ये, विंग म्हणजे ते रंगमंचाच्या आतल्या बाजूला विंग म्हणतात आणि रंगमंचाला स्टेज म्हणतात. स्टेजच्या आतमध्ये तो जेव्हा असतो तिकडे, तेव्हा तो तिथे राजाचा पोशाख घालून असतो का नसतो? असतो. पण तिथे बसून तो राजाचं पात्र निभावतो काय? नाही. तिथे तो खुर्चीत बसलेला असतो आणि स्टेजवर गेल्यावर सिंहासनावर बसतो. फरक आहे. स्टेजवर तो अख्ख्या नाटकामध्ये कुठेही चहा पित नाही, पण आतमध्ये जर चहा आणला तो चहा पितो, गरज पडली तर बिडी पितो, हे की नाही. पण स्टेजवर तो काय बिडी पिऊ शकत नाही. कपिल म्हणजे त्याचं पात्र जे, त्याचा समावेश कधी होतो? राजा बघा, नट राजाचा पोशाख परिधान करतो तेव्हा राजा झालाय, पण झालेला नाही. जेव्हा तो प्रतिबिंबित होईल आणि समावेशन करेल, सामील होईल त्याच्याशी, तेव्हा तो राजा म्हणवला जातो. आतमध्ये त्याला पाहायला कोणीतरी आलं, भेटायला कोणीतरी प्रेक्षक आले मधल्या सुट्टीमध्ये, मध्यंतरामध्ये त्याच्या ओळखीचे माणसं दुसऱ्या अनोळखी माणसांना घेऊन आले आणि त्याला मग ते सांगत, अरे बघ हा तो आपला नट आहे, अरे हाच रे तो राजा आहे ना, हा राजा आहे. म्हणजे त्याची ओळख कशी होते? त्याची ओळख राजा म्हणून नाही होत, नट म्हणून होते. पण नट म्हणून ते ओळखत नाही, मग तो अरे हाच तो राजा आहे अशी पण होते. म्हणजे अशी दुहेरी ओळख होती त्याची, अशी पण होते अशी पण होते विंगेत गेल्यावर, मध्यंतरामध्ये. पण स्टेजवर आल्यानंतर मात्र काय? स्टेजवर आल्यानंतर जर त्याला कोणी म्हणलं अरे हा राजा नाही, तो म्हणला नाही मी राजाच आहे, तर स्टेजवर तो राजाच असतो. विंगेत मात्र तो राजा नसतो, पण असतो पण नसतो, असतो पण नसतो, नसतो पण असतो. मग खरं काय असतो? हाच तर खेळ आहे. म्हणून तो नाटकाचा खेळ असतो. तो काय आपण त्याला काय म्हणतोय? खेळ येतो, खरं नाही येते, टाइमपास येतो, है की नाही. तसं या ठिकाणी जेव्हा चिती म्हणजे साक्षी हा लिंग देहाशी संयोग पावतो, तेव्हा खरं तर काही झालेलं नसतं. तिथपर्यंत काही नाही, अंतःकरण स्थित येतो, फक्त काही झालेलं नाही. राजाने, त्या नटाने राजाचा पोशाख परिधान केला, तिथपर्यंत काही झालेलं नाही. झालाय राजा, पण झालेलं नाहीये काही. मग कधी झालं? तो समाविष्ट व्हायला लागतो. समाविष्ट होण्यासाठी त्याला त्याच्यात प्रतिबिंबित व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा तो प्रतिबिंबित होतो, म्हणजे काय करतो? तो ते डायलॉग म्हणायला तयार असतो. आता तो डायलॉग म्हणणार आहे, तो सगळं बोलणार आहे, तसं वागणार आहे, तो तसा वागायला तयार झालाय राजा रूपाने. तसं जेव्हा ही चिती जी आहे ती प्रतिबिंबित होते, म्हणजे काय होते? चिती प्रतिबिंबित होते. कोण? लिंग देहाशी संयोग पावते, पण पुढे काय करते? प्रतिबिंबित होते. प्रतिबिंबित होते म्हणजे तयार होते. काय? समावेशाला तयार होते. समावेश कशाला तयार होते? समावेशाला तयार आहे, समाविष्ट व्हायला तयार आहे. एका मुलीचं लग्न ठरलं, त्या मुलीचं लग्न ठरून, त्या मुलीचं लग्न ठरल्यानंतर ती कशाला तयार झाली? त्या घरामध्ये समाविष्ट व्हायला तयार झाली. कशाला तयार झाली? समाविष्ट व्हायला तयार झाली तिकडे. ठीक आहे. तसंच आहे, ही चिती छाया
समावेश करायला तयार आहे. कशाशी कशाशी समाविष्ट व्हायचंय, कशाशी समाविष्ट व्हायचंय हे पण महत्वाचं आहे. त्याचा विचार आपण करणार आहोत. पण समाविष्ट होण्यापर्यंतचा जो इथपर्यंत अभ्यास आहे हा पहिल्यांदा लक्षात घ्या. साक्षी, लिंगदेह आणि पुढे चिती, छाया आणि मग समावेश. समावेश कशाशी? कारण समावेश होण्यासाठी काहीतरी लागेल. आता एखादा म्हणेल की चिती आणि लिंगदेह यांचं समावेशन आहे. नाही, ते तर संयोग शब्दाने आधी सांगितलेलंच आहे, नाही का? संयुतम या शब्दाने ते आधी आलेलंच आहे. त्यामुळे पुन्हा इकडे समावेशन शब्द वापरलाय ना. त्याच्यामुळे या समावेशन शब्दाचा अर्थ आपल्याला पुढे वेगळ्या रीतीने घ्यावा लागेल. तर लिंगदेह आणि साक्षी यांचा संयुक्त म्हणजे संयोग होणं आणि पुढे चिती छाया म्हणजे चितचं प्रतिबिंब म्हणजे साक्षीचं प्रतिबिंबित होणं. प्रतिबिंबित होणं म्हणजे वेगळ्या रूपाने भासणं आणि वेगळ्या रूपाने भासणं म्हणजे हा वेगळ्या हा जो शब्द आहे त्या वेगळ्यात समावेशन करायचं. समावेशन कशाच करायचंय? वेगळ्यात समावेशन करायचं. प्रतिबिंबित होण्यात समावेशन पाहिजे. समावेशन कुठं आहे? जे वेगळं व्हायचंय. ती मुलगी आता वेगळी होणार आहे. काय होणार आहे? तिचं आधी नाव होतं बर्वे, आता झालं, आता पुढे काय होणार आहे? कर्वे. म्हणजे आधी बर्वे नाव आहे आणि समावेशन कशाशी करायचंय? कर्वे या कुटुंबाशी करायचंय. म्हणजे बर्वेचं कर्वे होणार आहे. काय होणार आहे? बदलणार आहे, समावेशन होणार आहे. आता समजा चुकून कर्वे नसेल तर जोशी असेल, देशपांडे असेल, काही असेल. कर्वेच असावं असं काही हट्ट थोडीच आहे. नाही जुळलं, काही कारणाने मोडलं लग्न आणि मग दुसरीकडे ठरलं तर कुलकर्णी असू शकतं, काही असू शकतं का नाही? वेगळ्या शब्दामध्ये काय असेल? काही असेल, सांगू शकत नाही, काही असू शकेल. म्हणजे समावेशन जे व्हायचं ते वेगळं कशाच तरी करायचंय. तर चिती छाया म्हणजे चितीचं वेगळं होणं, वेगळ्या रूपाने आता प्रसिद्ध होणं, त्या नटाचं वेगळ्या रूपाने प्रसिद्ध होणं. आता तो या नाटकात काम करतोय म्हणून राजा आहे. उद्या त्याचं दुसऱ्या ठिकाणी नाटक असेल तर तिथे कदाचित तो रंक असेल, नाही का? राव असेल किंवा राणी असेल हे सांगू शकतो का? बहुरूपियाचा रावो का राणी? रावो राणी. रावो पण असू शकतो, राणी पण असू शकतो. का रावोच असेल? नाही, बहुरूपियाचा रावो किंवा राणी या दोन शब्दामध्ये विरुद्ध काही असू शकतं. मग चिती जी आहे ती जेव्हा छाया रूपाने म्हणजे प्रतिबिंबित होणार आहे, वेगळ्या रूपाने प्रगट होणार आहे, तेव्हा ती काय होईल? कोणीच सांगू शकत, कोणीच सांगू शकत नाही. काय रूपाने प्रगट होणार, काय रूपाने प्रतिबिंबित होणार आहे. प्रगट होण्यापेक्षा काय रूपाने प्रतिबिंबित होणार आहे हे सांगू शकत नाही. पण ज्या काही रूपाने प्रतिबिंबित व्हायचंय त्या रूपामध्ये त्याच्यामध्ये तिला समावेशन करावंच लागतं. त्याच्यामध्ये काय पाहिजे? समावेशन करावंच लागणार आहे. समावेश होणारच आहे. करावं लागेल म्हणजे काय? होणारच आहे समावेशन. म्हणून इथे शब्द आलाय चिती छाया समावेशात. चिती प्रतिबिंबित होऊन वेगळ्या रूपाने तयार होऊन त्याच्यामध्ये समाविष्ट होणे. एकच नट असा झालाय, जसे एकच साक्षी असा झालाय. बरं, 2-3 नाही झाले, 2-3 असं काही नाही झालेलं. एकच लिंगदेह प्रतिबिंबित होणे, समावेश. आता ज्याच्याशी समावेश करायचा आहे तो काय असू शकतो? तो मागे लिंगदेहाशी संबंधित पण आहे. जसा लिंगदेह तसं समावेशाने, कारण लिंगदेह निमित्त कारण आहे त्याला. तुमच्या माझ्या जन्माला निमित्त कारण काय आहे? आपल्या जन्माला कारण काय? आपल्या जन्माला, तुमच्या माझ्या जन्माला, आपण हे माणसाचं शरीर घेऊन आलो, आपल्या जन्माला कारण काय? आपली जशी वासना, आपलं जशी वासना तसा जन्म. जन्म घेणे लागे वासनेच्या अंगे. मग ती वासना कशा प्रकारची असते? शुभाशुभ. आगा कर्मे जे उरावे तै सुख दुःखी फळावे आणि ते भोगावया यावे ते हाय का.
याच्यामध्ये सुख दुःख जे आहे ते कर्मावर अवलंबून आहे. कर्म जे उरावे. मग कर्म हे धर्म अधर्माशी संबंधित आहे, शुभ अशुभाशी संबंधित आहे. जसं कर्म असेल, जशी आपण केलेली क्रिया असेल, त्या कर्माप्रमाणे, त्या क्रियेप्रमाणे मरताना सुद्धा आपली जी वासना एकवटलेली असते ती तशीच असते. काही लोक असं म्हणतात ज्ञानदेवांच्या अशा ओव्या पाहून की जर एखाद्याने आयुष्यभर दुर्व्यवहार केला, दुश्चित असेल, तो विचित्र असेल आणि मरताना तो राम 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 म्हणू लागला तर तो सद्गतीला जाईल काय? तर तसं होणार नाही. कारण तो मरताना जरी फक्त राम नाम म्हणत असला तरी त्याच्या आधीचे जे सगळे कर्म आहेत त्याचा सार निघत असतो आणि ते त्याला अग्रभागी राहतं. त्या लिंगदेहाच्या अग्रभागी काय राहतं? लिंगदेहाने त्याची पुढची जी गती ठरवली जाते ती त्याच्या अग्रभागी काय राहते? त्याचा सगळ्याचा सार राहतो, त्याच्या आयुष्याच्या सगळ्या कर्मांचा, क्रियेचा, सगळ्या आयुष्यभर नव्हे अनंत जन्मांच्या सगळ्या कर्माचा तो सार आहे आणि त्यानुसार तो गतीला पावत असतो. म्हणजे स्थूल रूपाने जरी असं दिसत असलं की अंत काळाला तो ज्याचं स्मरण करतो ते मिळतं, त्याला ते प्राप्त होतं, असं जरी स्थूल रूपाने म्हटलेलं असलं तरी सुद्धा ते तसं सत्य मानता येत नाही. ते फक्त स्थूल रूपाने म्हटलेलं आहे. त्याचा लक्षार्थाने मात्र त्या सगळ्याचं स्मरण हा तो सगळ्यांचा अग्रभाग म्हणजे सगळ्यांचा टोक, सगळ्यांचं सार म्हणून घ्यावं लागतं. तर जसे प्रकारची आतमध्ये आपली इच्छा राहते, जशा प्रकारचा सार राहतो त्या कर्माचा, त्याप्रमाणे त्याला ती गती होते. म्हणजे आपण मनुष्य जन्मात का आलो? कारण की आपली मनुष्य जन्माची वासना आहे. आता वासना माझी अशी आहे असं जरी आपण म्हणालो तरी ती एकूण कर्म काय वासनेचं आहे ते महत्वाचं आहे. कारण मी जर म्हणेल मला पंतप्रधान करा म्हणजे मी पंतप्रधान थोडीच होणार आहे. मी जर म्हटलं मला देवांचा राजा इंद्र करा तरी मी देवांचा राजा इंद्र होऊ शकत नाही. मी जर म्हणालो मला या सृष्टीचा चालक करा, मला ब्रह्मदेव करा, तरी मी ब्रह्मदेव होऊ शकत नाही. माझी इच्छा बोलण्यापुरती आणि कर्मातून निघालेलं सार म्हणून जी वासना असते, इच्छा असते, ती वेगळी आहे. तर ती जी वासना, ज्या वासनेने पुनरावृत्ती होते, अनेक जन्म घ्यावे लागतात, त्या वासनेचा संबंध या कर्माच्या साराशी आहे. कर्माचं सार म्हणून ती वासना असते, तो लिंगदेह. तो लिंगदेहाचा एक खरा तर अर्थ आहे. ती गाठ जी आहे ती वासनेची गाठ असा शब्द जो असतो, तर त्याच्यामध्ये शुभाशुभ वासना असतात. फक्त अशुभ, वाईट याच रीतीने या वासना शब्दाचा अर्थ नसून, वासना या शब्दाचा अर्थ आहे चांगलं किंवा वाईट दोन्हीही इच्छा. शुभ किंवा अशुभ, धर्म किंवा अधर्मात्मक, चांगली किंवा वाईट, अशा दोन्ही प्रकारच्या ज्या इच्छा असतात त्याची ती गाठ असते आणि त्याच्याप्रमाणे त्याला पुढे जन्म मिळणार असतो. मग मनुष्याचा मिळेल का कुत्र्याचा मिळेल, गंधर्वाचा मिळेल का देवाचा मिळेल, हे कोणाचा जन्म त्याचा होईल हे त्याच्या आतमध्ये असलेल्या त्याच्या त्या वासनेशी, त्याच्या त्या कर्माच्या साराशी संबंधित आहे. आता ही काही कर्ममीमांसा मी तुम्हाला इथे सांगत नाहीये, पण जेव्हा व्यावहारिक भाग इथे येतोय तेव्हा त्याला थोडीशी ही माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर जेव्हा त्याला समावेश करायचा आहे वेगळ्या रूपाने जेव्हा त्याला प्रतिबिंबित व्हायचं तेव्हा त्याचं ते वेगळं रूप काय कशावर अवलंबून आहे? ते लिंगदेहावर अवलंबून. मग जर त्याचं वेगळं रूप मनुष्य देहाचं असेल, मनुष्य, तर त्या मनुष्य नावाच्या सगळ्या पात्राशी त्याला काय व्हावं लागेल? समाविष्ट व्हावं लागेल. जेव्हा आपण जन्माला आलो, मातेच्या उदरामध्ये आपण आलो, मातेच्या उदरामध्ये अशा प्रकारचं हे शरीर आपण धारण केलं, घेतलं, आपण आपल्याला ते शरीर मिळालं मातेच्या उदरामध्ये. पित्याच्या शरीरातून आपण मातेच्या उदरामध्ये जेव्हा येतो तेव्हा त्या मातेच्या उदरामध्ये 9 महिन्यामध्ये आपण त्याच्याशी एकरूप होत जातो. इतकं एकरूप होतो की हे शरीर आणि मी वेगळा आहे असं आपल्याला कधीच वाटत नाही. ही एकी साधली जाते, हे समावेश आहे. चिती जी आहे, चित जो आहे तो वेगळ्या रूपाने प्रतिबिंबित होतो. माणूस मातेच्या उदरामध्ये मनुष्य म्हणून तो प्रतिबिंबित होतो. प्रतिबिंबित म्हणजे वेगळा झाला, वेगळ्या रूपाने प्रकट झाला, पण वेगळ्या रूपाने प्रकट होताना त्या वेगळ्या रूपाशी तो समाविष्ट होतो पहिल्यांदा. मग मनुष्य देहाशी म्हणजे त्या मातेच्या उदरामध्ये 9 महिन्यामध्ये तो जेव्हा त्या रूपाशी एकरूप झाला, सामील झाला, समाविष्ट झाला,
त्याच्यानंतर तेव्हा जो बाहेर आला तेव्हा त्याचा नाटकाचा खेळ सुरू होतो. तिथून पुढे तो त्याचा ज्याच्याशी समाविष्ट होईल, ज्या रूपाशी समाविष्ट होतो त्याप्रमाणे तो वागू लागतो. आता फक्त स्थूल शरीर नसतं, सूक्ष्म शरीर पण असतं. मग सूक्ष्म शरीरामध्ये मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्या सूक्ष्म देहामध्ये 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण, त्यांच्या देवता, हे सगळा मेळावा आहे. ह्या सगळ्यांशी तो एकरूप होतो. ते याच्याशी एकरूप होतात, हा यांच्याशी एकरूप होतो. आणि उभयांमध्ये मग तो व्यवहार सुरू होतो. डोळ्याचं पाहणं, कानाचं ऐकणं, पायाचं चालणं, त्या देवतेच्या अनुग्रहानेच चालतं. म्हणजे त्यांच्याशी तो समाविष्ट होतो. तो समाविष्ट कोणाकोणाशी होतो? तो ज्याच्याशी समाविष्ट होतो त्याचा ज्याच्याशी संबंध असतो त्यांच्याशी समाविष्ट होतो. म्हणजे या मुलीचं लग्न जर बर्वेचं कर्वेशी लग्न झालं तर कर्वेशी संबंधित जर कोणी कुलकर्णी असेल त्या कुलकर्णीशी सुद्धा ती समाविष्ट झाली. कारण मग कुलकर्णी येतात आणि म्हणतात ही आमची मावस बहीण आहे, म्हणजे ही तुझी मावस सासू आहे, हा तुझा मावस सासरा आहे. तर हे सगळं काय होतं, आपोआपच समाविष्ट केलं जातं. तिने लग्न करताना तर एकशीच केलं होतं, पण समाविष्ट कोणाशी झाली? तसं मनुष्य देह एकच घेतला पण याच्याशी संबंधित सगळ्याशी समाविष्ट होतो. मग ही माझी आई आहे, हा माझा बाप आहे, ही माझी बायको आहे, हा माझा नवरा आहे, ही माझी बहीण आहे, हा माझा भाऊ आहे, हा माझा मामा आहे, ही माझी मामी, हा काका आहे, ही मावशी आहे, अमका आहे, तमका आहे. हे सगळ्यांशी तो समाविष्ट होतो. म्हणजे आज आपण हे जे माणूस झालोय तर माणूस होताना जेव्हा आपण याच्याशी समाविष्ट झालो तेव्हा ह्याच्याशीच फक्त समाविष्ट नाही झालो, कोणाकोणाशी समाविष्ट झालोय? या सगळ्यांशी समाविष्ट केलं गेलंय आपल्याला. ह्या सगळ्यांशी आपण एकरूप होऊन बसलोय. म्हणजे तो राजा जेव्हा झाला नट तेव्हा तो फक्त राजा नाही झाला, त्या नाटकामध्ये असलेल्या राणीचा तो राजा झाला, त्या नाटकामध्ये असलेल्या राजपुत्राचा तो पिता झाला, त्या नाटकामध्ये असलेल्या शत्रूचा तो वैरी झालाय, त्या नाटकामध्ये असलेल्या दास दासींचा तो राजा आहे, प्रजेचा राजा आहे. आणि खरं तर त्यांचा कोणाचाच तो कोण नाहीये, पण झालाय, नाही का नाही? खरं तर तसं आहे. पण आता ते तर फक्त उदाहरणापुरतं आहे, त्यामुळे तुम्ही आनंद मांडून घेऊ नका. आपण समाविष्ट झालोय, असे समाविष्ट झालोय की आपण हे समावेशन सोडणारच नाहीये, तोडणार. यांच्यापासून आपण वेगळे निघणारच नाहीये. पण ज्ञानोबाने सांगितलंय, तुम्हा सांगते वेगळे निघा, यांच्यापासून वेगळे निघा. वेगळे निघून संसार बघा. समावेशन जे केलं, बरं मनुष्य देहामध्ये आलं ते समावेशन असं झालं. आता समजा जर आपण कुत्र्याच्या जन्माला गेलो, कुत्रा म्हणून जन्माला आलो, तर कुत्र्याच्या शरीराशी संबंधित जे काही समावेशन आहे ते सगळं होणार. मग कुत्र्याला जर विष्ठा खावी लागत असेल तर आपण ते खाणार. हिंस्त्र पशु म्हणून वाघ सिंह झालो तर वाघाला जर मांस खावं लागत तर आपण खाणार. गिधाड कावळा जर झालो तर त्यांना जर सडलेलं विडलेलं खावं लागत असेल, सडलेलं अन्न खावं लागत असेल ते आपण खाणार. गटारातलं किडा म्हणून जन्माला आलो तर गटारातली घाण सुद्धा आपण खाणार. गंधर्व देवादिकांचं शरीर जर प्राप्त केलं तर त्यांचे जे उच्चतम अन्न आहे, उच्च कोटीचं अन्न आहे, चांगलं अन्न आहे ते ग्रहण करा. त्यांच्यासारखं शरीराशी समाविष्ट. म्हणजे या लोकी, मृत्यूलोकी किंवा मृत्यूलोकापेक्षा खाली असलेल्या एखाद्या अधलोकामध्ये किंवा ऊर्ध्व लोकामध्ये, कुठल्या जरी लोकामध्ये कुठल्याही ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शरीराला प्राप्त होऊन त्या ठिकाणी आपण समाविष्ट होत जाणार. समावेश 14 भुवनांमध्ये कुठेतरी समाविष्ट होत राहणार. आणि 14 भुवनामध्ये म्हणजे किड्यापासून, हा जो किडा आपण पाहतो जो आपल्याला कदाचित दिसतही नाही, असे किडे असतात काही जे आपल्याला दिसतच नाहीत. मी या सगळ्या प्रपंचाचं तुम्हाला जे वर्णन करतो, एवढ्या प्रपंचाचा जर तुम्ही खरंच विचार केला आणि एवढं आपल्याला व्हावं लागतंय, एवढी आपली दयनीय अवस्था होते, असं जर तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही सगळं सोडून फक्त परमार्थ करा. खरं लक्षात आलं, खरंच लक्षात आलं. तर लक्षात येत नाही याचा अर्थ असा आहे तुम्ही काही करत नाही. म्हणजे सगळं सोडून आणि तुम्ही जे शास्त्र म्हणाल ते, जे सद्गुरू म्हणेल ते करा. पण केव्हा कराल? जेव्हा तुम्ही हे सगळे जीव जंतूंची अशी दशा बघितली, खरंच यांची जर गती बघितली,
ही खरीच लक्षात घेतली तर तुम्ही काहीच करणार नाही, फक्त परमार्थ करा. पण ते आपण लक्षात घेत नाही. समावेशन कशाशी? कारण आपण त्यांच्याशी समाविष्ट आहे, समावेश करून बसलो. चिती छाया समावेशात. कशात समावेशात? कशात समावेशात? जो जो व्यवहार आहे त्या त्या सगळ्या व्यवहारात, माणूस असू देत, कुत्रा असू देत, किडा असू देत, किंवा देवादिकाचं शरीर असू देत, ब्रह्मदेव ते किडा, याच्यामध्ये जेवढे केवढे जीव बसतील एवढे सगळे, ते सगळी शरीर आणि सगळी वेगवेगळ्या प्रकारची. झाडाचं शरीर कुत्र्याच्या शरीरासारखं नाही, माणसाचं शरीर गंधर्वाच्या शरीरासारखं नाही, सूर्याचं शरीर चंद्राच्या शरीरासारखं नाही, यमाचं शरीर वरुणाच्या शरीरासारखं नाही. प्रत्येक शरीर या सृष्टीमध्ये भिन्न भिन्न आहे. काही दिव्य शरीर आहे, काही घाणेरडी शरीर आहे. प्रत्येकाचं शरीर भिन्न भिन्न आहे. या 14 भुवनांमध्ये असंख्य प्रकारची शरीर आहेत, जी आपल्याला काही किळसवाणी आहेत, काही फार छान सुंदर आहेत. कशी असतील सांगू शकत नाही, पण या 14 भुवनांमध्ये असंख्य प्रकारच्या शरीरांशी तो जीव जो आहे, जो चिती आहे, जी चिती आहे ती समाविष्ट होते आणि मग त्या त्याप्रमाणे व्यवहार करते. पक्षी असेल तर हवेत उडणार, तो व्यवहार करतो. समावेश कशाशी आहे? पक्षी. पक्षी नावाचं जे काही पूर्ण असेल, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, या सगळ्याशी ते समावेश पाहतो आणि मग त्याप्रमाणे व्यवहार करतो. हवेत उडणे. मुंगी झाली तर हवेत उडू शकते काय? माणूस झाला तर हवेत उडू शकेल काय? नाही. पक्षी झाला तर हवेत उडू. मासा झाला तर पाण्यात पोहेल. मासा झाला तर पाण्याच्या बाहेर येऊ शकत नाही. ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्याप्रमाणे व्यवहार. तर 14 भुवनांचा हा व्यवहार आहे. म्हणून 14 भुवनांमध्ये ही चिती वेगळ्या रूपाने ज्याच्यात कशात प्रवेश करेल त्या त्या ठिकाणी त्या त्याप्रमाणे ती वागू लागते, त्या त्याप्रमाणे व्यवहार होतो. आणि हे सगळेच व्यवहार ज्या समाविष्ट झालेल्या चितीकडून होतात त्या चितीलाच जीव असं म्हणतात. कोणाला जीव असे म्हणतात? जीव कोण आहे? जीव म्हणजे फक्त माणूस नाही, झाड पण काय, कुत्रा सुद्धा काय, जीवच आहे. गंधर्व, इंद्र, चंद्र, सूर्य, तारा, तारका, वायू, जल, पृथ्वी, अग्नी, यम, इंद्र, वरुण, सोम, जे काही तुम्हाला माहिती असतील नसतील, मला माहित असतील नसतील, या सृष्टीमध्ये हे असंख्य प्रकारचे जीव आहेत, ज्यांना काहींना नावं काय ते आपल्याला माहित पण नाही, त्यांच्या नावांचे आपण विचारही करू शकत नाही, ज्यांच्या रूपाचा सुद्धा आपण खरं तर काहींचा विचारही करू शकत. काहींना रूप दिसण्यासारखं आहे, काहींचं रूप दिसत पण नाही. तर अशी ही विचित्र असलेली जी सृष्टी आहे, ह्या सृष्टीमध्ये सगळेजण जे आहेत हे जीव या व्याख्येने ओळखले जातात. हे सगळे जे जीव आहे या सगळ्या जीवांना व्यावहारिक जीव असं म्हणतात. ते पारमार्थिक जीव नाही आहेत, ते प्रातिभासिक जीव सुद्धा नाही आहेत, यांना व्यावहारिक जीव असं म्हणतात. आता त्यांना व्यावहारिक जीव असा शब्द का वापरला असावा? व्यावहारिक जीव, व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? साधारणपणे आपण जे व्यवहार शब्दाचा अर्थ करतो तो कसा असतो? व्यवहार म्हणजे काय? देणे घेणे म्हणजे व्यवहार. व्यवहार म्हणजे काय? देणे घेणे. परमार्थामध्ये किंवा शास्त्रामध्ये व्यवहार शब्दाचा अर्थ तसा नाहीये. परमार्थामध्ये व्यवहार शब्दाचा अर्थ काय? ती एक सत्ता आहे. काय? ती एक सत्ता आहे. इथे व्यावहारिक शब्द जो आलेला आहे तो एक सत्ता आहे. 3 प्रकारच्या सत्ता सुरुवातीला मी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे. एक पारमार्थिक सत्ता असते, ती फक्त भगवंताची आहे. भगवंता व्यतिरिक्त या सृष्टीमध्ये कोणाचीही पारमार्थिक सत्ता नाहीये. दुसरी सत्ता जी असते ती प्रातिभासिक किंवा प्रातितिक सत्ता असते. ही जी सत्ता आहे ती अशा पदार्थांची असते की ज्यांचा व्यवहारामध्ये बाध होत असतो.
म्हणजे ते व्यवहारामध्ये खोटे ठरत असतात. व्यवहारामध्ये ज्या पदार्थांचा बाध होतो, ज्या पदार्थांना खोटे ठरवता येतं, ते दिसत असताना सुद्धा ते सगळे पदार्थ हे प्रातिभासिक असतात. उदाहरण, मृगजळ हे काय प्रातिभासिक सत्तेचं उदाहरण आहे. मृगजळ हे व्यवहारामध्ये दिसत असलं तरी ते खोटं आहे हे आपल्याला कळतं. व्यवहारामध्ये का नाही कळत? कळतं. व्यवहारामध्ये जे पदार्थ दिसत असून सुद्धा खोटे ठरतात त्यांना प्रातिभासिक पदार्थ असं म्हणतात. दिसत असून सुद्धा खोटे ठरतात. इंद्रधनुष्य, आकाशाला दिलेला निळा रंग आहे का? नाही, पण वाटतो आहे. सूर्य फिरताना फिरतो का? नाही फिरत, म्हणून त्याचं फिरणं हे काय प्रातिभासिक आहे, भासलेलं आहे, ते खरं नाही आहे हे आपल्याला कळतं. असं व्यवहारामध्ये अनेक पदार्थ, क्रिया हे प्रातिभासिक ठरवता येतात, प्रातिभासिक ठरतात. ही झाली प्रातिभासिक सत्ता. तर या पदार्थांची, या क्रियेची प्रातिभासिक सत्ता आहे. व्यावहारिक सत्ता काय असते? व्यावहारिक सत्तेमध्ये त्या पदार्थांचा, त्या क्रियेचा कधीही नाश होत नाही. नाश होत नाही म्हणजे ते खोटे ठरत नाहीत. काय ठरत नाहीत? ते खोटे ठरत नाहीत. ते सत्य रूपाने अवशिष्ट राहतात. ते काळाच्या ओघामध्ये त्याचा नाश होतो, उत्पत्ती स्थिती प्रलय झाल्यासारखी दिसते. पण जसं मृगजळाला दिसत असून सुद्धा ते नाहीच असा निश्चय होतो, तसा या पदार्थांचा उत्पत्ती स्थिती प्रलय रूपी नाश होईल, परंतु ते खोटे ठरत नाही. जसं एखादा मनुष्य जन्माला आला, आता जन्माला आल्यानंतर तो 100 वर्ष जगला, 100 वर्षानंतर तो मेला. मेल्यानंतर परत 50 वर्षांनी जर कोणाला विचारलं की असा मनुष्य होता का, तर लोक म्हणतात हो होता, पण तो मेला. तो खोटा ठरत? म्हणजे उदाहरणार्थ आपला पणजोबा होता का नव्हता? होता. तुम्ही ते मान्य करता, त्याला खोटा ठरवता का? तुम्ही जर म्हणले माझा पणजोबा नव्हता, तर तुम्ही कसे आले? म्हणून तुम्हाला तुमच्या पणजोबाचं अस्तित्व नष्ट करता येत नाही. स्थूल रूपाने तो जरी नष्ट झालेला असला तरी तो खोटा ठरत नाही. म्हणून तुमचा पणजोबा हा व्यावहारिक आहे. जो कुठला पदार्थ व्यवहारामध्ये नष्ट करता येत नाही, म्हणजे त्याला खोटं ठरवता येत नाही, ते सगळे पदार्थ, सगळ्या क्रिया काय असतात? व्यावहारिक असतात. व्यवहारात कधीही खोटे ठरवता येत, व्यवहारामध्ये कधी खोटे ठरवता येत. तर 14 भुवनांमध्ये अनेक जे पदार्थ आहेत, हे सगळे पदार्थ जे आहेत याच्यामध्ये काही प्रातिभासिक आहेत आणि काही व्यावहारिक आहेत. व्यावहारिक जे पदार्थ आहेत हे पदार्थ कधीही खोटे ठरणार नाही. मृत्यूलोक खोटा ठरत नाही. स्वर्गलोक, इंद्राचा स्वर्गलोक किंवा दुसराही कुठला स्वर्गलोक हा खोटा ठरवता येत नाही. नरक लोक सुद्धा खोटा ठरवता येत, खोटा नाही. पण स्वर्ग आणि नरक या दोन गोष्टींची जगातल्या लोकांना, मृत्यूलोकातल्या माणसांना, जीवांना खरी तशी माहिती नाहीये. त्यामुळे त्याचा विचार न करता आपण मृत्यूलोकाचा विचार जरी केला तर मृत्यूलोकामध्ये बाणेर हे गाव खोटं आहे का खरं आहे? खरं आहे. भारत हा देश खरा आहे का खोटा आहे? पृथ्वी खरी आहे का खोटी आहे? सूर्य खरा आहे का खोटा आहे? खरा आहे. सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी, पृथ्वीवरचे अनेक देश, पृथ्वीवर अनेक असलेल्या देशामध्ये अनेक गावं, अनेक माणसं, या माणसांनी केलेल्या सगळ्या क्रिया खऱ्या आहेत का खोट्या आहेत? तुम्ही इथे बसलेले आहात, खरे आहात का खोटे आहात? खरे का खोटे? मी इथे बसलेलोच नाही असं म्हणा कोणी? मी इथे ऐकतच नाही असं म्हणा बरं कोणी? मी इथे आलेलोच नाही असं म्हणा बरं कोणी? असं म्हणू शकत नाही. तुम्ही इथे बसलेले आहात. तुमचं हे शरीर नाहीच असं म्हणा बरं कोणी? म्हणूच शकत. म्हणजे सगळं कुठल्या सत्तेत जातं? आपण जेवढं खरं मानतो ते सगळं व्यावहारिक सत्तेत. सगळं
हा जो जीव आहे, जो समाविष्ट झालेला, हा जीव सुद्धा आपण खरा मानतो. तो जीव खरा आहे का नाही हा प्रश्न आपल्याला पडतच नाही. कारण आपण खरे तर इतके विचित्र आहोत की त्या जीवाला खरं मानणं तर लांबची गोष्ट आहे, आपण या शरीराला मी समजतो. बऱ्याच लोकांना मला हे सांगावं लागतं, बाबांनो हे शरीर म्हणजे आपण नाही, याच्या आतमध्ये असलेला जीव आपण आहे. पण तसं सांगणं सुद्धा फार दुर्दैवाची गोष्ट आहे. कारण जीवाला सुद्धा खरं समजणं, जीवाला खरं समजणं हीच त्याची व्यावहारिक सिद्धी आहे. मग एखादा म्हणला मी जीवाला खरं समजत नाही, नुसते म्हणल्याने काही होणार नाहीये. जे शरीराला खरं समजतात, शरीराला खरं समजतात, शरीराच्या संबंधित सगळ्यालाच खरं समजतात. मी सगळीकडे जाऊन मी कुठेच गेलो नाही असं जेव्हा कळतं तेव्हा तो साधू असतो असं म्हणतात. साधू काय म्हणतो? सगळीकडे गेलो पण मी गेलेलो. तो सगळीकडे जातो पण जात नाही, तो कुठेच जात नाही पण सगळीकडे जातो, असं शास्त्रात वर्णन आहे. जीवनमुक्त महापुरुष कोणाला म्हणतो? तो सगळीकडे जातो पण कुठेच जात नाही, आणि तो कुठेच जात नाही पण सगळीकडे गेलेला असतो. खरं जे आहे ते खरं काय आहे? आपण या सगळ्या 14 भुवनांच्या व्यवहारांना जिथपर्यंत सत्य मानणार, खरं मानणार, तिथपर्यंत सत्ता कुठली आहे? व्यावहारिक सत्ता आहे. 14 भुवनांच्या प्रपंचाला आम्ही खरं मानत नाही असं एखादा जर म्हणेल तर त्याच्या नुसत्या म्हणण्याला किंमत नाही. कारण काही लोक म्हणतील आम्ही स्वर्ग मानतच नाही. तुमचं न मानणं किंवा आम्ही नरक मानतच नाही, तुमचं न मानणं हे मूर्खपणाचं न मानणं आहे. अशा रीतीने मी न मानणं सांगत नाही बरं. तू मृत्यूलोक मानतो ना, जाऊ दे, मृत्यूलोक वगैरे हा प्रकार तू स्वतःला मानतोस का नाही? स्वतःला म्हणजे तू शरीराला मी म्हणतोस ना, झालंच, तू 14 भुवनाला मानतो. मग या शरीराला आपण जेव्हा मानतो, खरं मानतो, हे शरीर खरं आहे, हे खरं आहे, हे जिथपर्यंत आपण समजू हे खरं आहे, ते तर सत्य बुद्धी, तेच तिथेच याची उत्पत्ती आहे सगळी. सत्य बुद्धी तेच आज्ञा. म्हणजे कसं जाणार? खरं मानणं हाच व्यावहारिक जीव आहे, आणि सत्यबुद्धी तेच अज्ञान, आणि अज्ञानोपाधी जीव. जीव कसा झाला? अज्ञान. आणि अज्ञान म्हणजे काय? सत्यबुद्धी. कुठे 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 सत्यबुद्धी? एर प्रपंच हे विज्ञान, आणि तेच सत्यबुद्धी हे अज्ञान. हे प्रपंच, एर प्रपंच म्हणजे 14 भुवन. 14 भुवन म्हणजे 14 भुवन जाऊ देत. हे शरीर, सूक्ष्म शरीर, या शरीराशी संबंधित सगळ्यांना खरं मानतो. ही माझी बायको आहे. खरं आहे का खोटं आहे? मॅरेज सर्टिफिकेट दाखवू का असं विचार. अरे तू काही दाखवशील, मॅरेज सर्टिफिकेट दाखवशील, लेकरं दाखवशील, तुझी लेकरं दिसतात म्हणून तुझी ही बायको ठरली, हे तू मूर्खांना सांगा, आम्हाला कशाला सांगतो? 99.99% लोक मूर्ख आहेत. सिद्ध कर तू. परमार्थामध्ये आला तर तुला सिद्धच करता येणार नाही तुझी बायको आहे, हा तुझा नवरा आहे. पण लोक परमार्थात येतात, म्हणजे माझ्याकडे येतात आणि हे सिद्ध करत राहतात सारखे, मला पटवून देतात, हीच माझी बायको आहे, हाच माझा मुलगा आहे, हाच माझी मुलगी आहे, हे सगळं मला पटवून देतात. आणि मी त्यांना काय पटवाय निघालोय? 99% लोक माझ्याकडे येणारी मला हे पटवून द्यायला निघाले की हे सगळं खरं आहे वागण्यातून. आणि मी त्यांना चुकून जरी उलट्या रीतीने पटवून द्यायला लागलो तर ते मला संपवतील, पण ते पटून नाही घेणार. हे आता व्यासपीठावर बसून मी बोलतोय म्हणून ऐकतायत, व्यासपीठावर खाली उतरलं तर ऐकणार नाही माझं कोणी. ते म्हणतात तुम्ही शहाणा नसतं, शिकवू नका आम्हाला, आम्हाला कळतं कोणाची बायको कोण आहे, कोणाचा नवरा कोण आहे, कोणाचं पोरबाळ कोण आहे, तुम्ही आपलं चिंतन सांगा महाराज, हे आम्हाला शिकू नका तुम्ही. असं आचरणातून लोक मला ऐकवतात. प्रत्यक्षात बोलून नाही ऐकवतं, बरोबर, आचरणातून ऐकवतात. आणि काय करायला निघालेत? ग्रंथीभेद. काय करायचे? ग्रंथीभेद करायचा आहे. कसं होईल? ग्रंथी झाली कुठे, टिकली कशी, समाविष्ट कसं झालं, टिकवलं कसं आपण? खत पाणी जर घालत राहिलो तर झाड काय मरेल का? मरणार नाही, नाही का? जीव झालाच कसा? जीवाला गती आहे का कोणाला आहे? गती आगती कोणाला आहे? सद्गती किंवा अधोगती कोणाला होत असते?
शरीराला. शरीर तर इथे जाळतात लोक उरलेली. हे शरीर उरलेली लोक जाळतात. याचं काय करायचं एवढं कौतुक? आपण कौतुक करतो बरं. किती कौतुक करतो हे तुम्ही जर म्हणाल आम्ही कौतुक करत नाही शरीराचं, तर माझ्या समोर नका म्हणून. नाही तर मग तयारी ठेवा सहन करायची. मग शरीराचं कौतुक आपण करतो का नाही करतो? हे शरीर जे आहे, हे शरीर, या शरीराशी संबंधित सगळ्याशी समावेश करून काय होणार आहे? अनंत जन्म हेच खरं चाललोय आपण. कधीतरी हे थांबवावं लागेल. कधीतरी थांबवावं लागेल. आता तुम्हाला थांबवायचं नाही. तुमची वाट तुम्हाला मोकळी आहे. तुम्हाला कोणी अडवलं? तुम्ही सत्य समजून या सृष्टीमध्ये राहणार आहात, हे खरं आहे मांडणार आहात, हे सगळं पटवून तुम्ही निघणार आहात, ठीक आहे. तुमचा प्रश्न तुमच्याकडे आहे. माझ्याकडे काय आहे का? तुम्हाला काय मी आमंत्रण पाठवलं कधी घरी? कोणाच्याही घरी आमंत्रण पाठवलेलं नाही. लेखी काय माझी सही स्वाक्षरी कुठे काही नाही. त्यामुळे मला कोणी काही म्हणू शकत नाही. म्हणत असले तरी मला त्याने काही होत नाही. तुम्ही ठरवायचंय तुम्हाला काय करायचं. जीव म्हणून पुनरावृत्ती का याचं खंडन करून भगवत प्राप्ती, हे दोनच विषय आहेत. जीव म्हणून पुनरावृत्तीत राहायचं असेल तर हे टिकावं लागतं. व्यवहार सत्य आहे या शब्दावर चाललेला आहे. कशावर चाललंय? सत्य काय आहे आणि आपण जे सत्य आहे ते, आणि तुकोबा सत्य आहे ते म्हणतात ते वेगळं आहे. तुकोबा म्हणतात देव माझा, मी देवाचा, हीच माझी सत्यवाच, बाकी मी कशालाही समजत नाही. मग ते पारमार्थिक सत्यच जात. ते कशाला समजतात? आणि आपण म्हणतो देव मला प्राप्त करायचंय, हे खरं आहे, पण ही माझी बायको आणि मी बायकोचा, हा प्रपंच माझा आणि मी या प्रपंचाचा, हे सत्य आहे. आणि हे सत्य कोणीही माझं तोडू शकत नाही, कट करू शकत नाही. या सत्याला आपण संपवू शकत नाही. हे जे खरं मानून बसलोय आपण, आपल्याला यमदूत आले, मरताना सुद्धा यमदूताने गळा धरला तरी आपण आई ग, बाबा रे, बायको ग असंच म्हणून मरणार आहोत. इतकी विचित्र ही सृष्टी आहे. मरताना सुद्धा मरणार का नाही मरणार? काय घेऊन मरणार आहे? हे सत्य घेऊन मरणार आहे. कुठलं सत्य? देव हे सत्य. सत्य हे देवाचं लक्षण आहे. पण आपण या सगळ्याला सत्य समजतोय, याला खरं समजतोय. कशाला? जे उत्पत्ती स्थिती प्रलयात आहे, जे उत्पत्ती स्थिती प्रलयात आहे त्याला खरं समजतो. खरं समजतो हा एक सगळ्यात मोठा दोष आहे. हा सगळ्यात मोठा दोष. बरं, सगळ्यात मोठा दोष काय? खरं समजतो. पुढचे दोष काय आहेत? माझे समजतो, अहम, मीच आहे असं समजतो. शरीर खरं आहे हा पहिला दोष, मीच आहे असा दुसरा दोष, माझं आहे हा तिसरा दोष. आणि मग त्याच्या पुढे अख्खा संसार चालतच. हे सत्य आहे का नाही याचा निर्णय लावणे म्हणजेच परमार्थ. नित्य अनित्य कळणे हा विवेक खाली आहे. सत्य आणि असत्य हा कळणं हा विवेक त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नित्यता अनित्यता या शब्दांच्या पोटात खरं तर सत्यता असत्यता आहे. नित्य म्हणजे सत्य आणि अनित्य म्हणजे असत्य, खोटं. हा जो प्रपंच आहे हा खोटा आहे, नाहीच, इथपर्यंत पोहोचणं फार लांबची गोष्ट आहे. म्हणून आधी मिथ्या सांगितलेला आहे, म्हणजे दिसण्या प्रातिभासिक सांगितलं. म्हणजे संसाराला प्रातिभासिक सत्य तो द्यावं लागतं पहिल्यांदा. म्हणजे व्यावहारिक सत्तेतून प्रातिभासिक सत्तेत आणि प्रातिभासिक सत्तेतून मग पारमार्थिक सत्तेत पोहोचायला लागतं. एकदमच व्यावहारिक सत्तेतून पारमार्थिक सत्तेत पोहोचण्याचा अधिकार साधारण जीवाचा नसतो. म्हणून प्रातिभासिक सत्ता पहिल्यांदा जगत मिथ्या म्हणावं लागतं आणि मग ब्रह्मसत्यापर्यंत जाऊन पुन्हा जगत हे मिथ्या सुद्धा घालवावं लागतं. पण एवढा प्रवास करणं फार अवघड आहे. काय करणार, कसं करणार, आपण कुठे अडकलो हे माहित नाही. कुठे अडकलो? खरं समजलो. कशाला? कारण व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? व्यावहारिक हा शब्द आलाच काय? आला
कारण व्यावहारिक हा शब्द इथे पारमार्थिक आणि प्रातिभासिक या संबंधाशी संबंधित शब्द आहे. या शब्दांशी संबंधित शब्द आहे हा आपण जसा व्यवहारात वापरतो तसा खरा शब्द नाही आहे. हा पारमार्थिक, प्रातिभासिक आणि व्यावहारिक असा शब्द आहे. या 3 शब्दांचा इथे खरं तर विचार करणं गरजेचं आहे. तर व्यावहारिक शब्दाचा अर्थ होतो खरं समजणे. तुम्ही सांगा काय काय खरं आहे. लोक वैतागल्यानंतर म्हणतात, फार वैतागतात लोक, फार हालत होते आणि मग येतात, महाराज काही खरं नाही. कधी म्हणतात? फार खंगलेली म्हातारी असले, म्हातारी लोक खंगलेले फार, आता काही राहिलेलं नसतं. मग त्यांना जर म्हटलं, काय बाबा कसं आहे, काही खरं नाही. खरं बोलतात बरं ते, हे पण ते खरं वैतागून बोलतात. खरं जाणलंय की खरं नाही यामुळे म्हणत नाही. कशामुळे म्हणतात? खरं जाणून खरं नाही हे जर बोलू लागले तर त्यासाठी म्हातारं होण्याची गरज नाही. तरुणपणातच कळतं, तरुणपणातही कळू शकतं. म्हातारपणात काही कळत नाही. म्हातारपणामध्ये वैतागल्यामुळे मनुष्य म्हणतो काही खरं नाही आहे. तुम्ही पण आता कदाचित बरेच दिवस म्हणत असता, मला माहित आहे. मला जरी नाही म्हटलं तुमच्या मनातल्या मनात म्हणत असाल, घरातल्या घरात म्हणत असाल, कुठेतरी म्हणत असाल, पण म्हणता तुम्ही काय खरं नाही. कधी म्हणता? बरेच कारणाने म्हणतात. सुनेने त्रास दिला, सासूने त्रास दिला, मुलाने त्रास दिला, शेजारच्या पाजारच्याने त्रास दिला, कोणीतरी फार वैताग दिला. हे सगळं घडलं की आपण म्हणतो काही खरं नाही. काही खरं नाही हे खरं बोलतो, पण हे खरं बोलत नाही. ते वैतागून खरं बोलत असतो, हे की नाही? काही लोक तर मला पाहूनच म्हणतात काही खरं नाही दिसत, असं पण म्हणतात. आता काही खरं वाटत नाही आमचं, असं म्हणत. म्हणजे खरं माणसांना जे काही वाटत नाही हे कशामुळे वाटतं? खरं जाणल्यामुळे. का? वैतागल्यामुळे. तर वैतागामुळे खरं कळणं हे उपयोगाला येत नाही. तशा प्रकारचे माणसं जरी दिसले तरी ते काही उपयोगाची नसतात. म्हणून संसाराला कंटाळून किंवा संसारातल्या दुःखांना भोगून, त्या संसारातल्या दुःखांच्या त्रासामुळे जर एखादा खरं नाही असं म्हणू लागला जगाला, तर त्याचं ते म्हणणं जगातल्या लोकांना वाटतं अरे फार मोठा माणूस असं वाटतं. कारण काही साधू महाराज वगैरे लोक असतात, ते वैतागतात संसारामध्ये, फार विटतात, वैतागतात फार. मग आपल्याला वाटतं फार मोठा माणूस, त्याग केलाय त्यांनी घरदार बायका पोरांचा, सगळं त्यागून बसलाय. पण तो वैतागलेला असतो. वैतागलेला मनुष्य महाराज नसतो. खरं जाणलेला मनुष्य महाराज असतो. मग तो वैतागलेला असो किंवा नसो, त्याचा काही संबंध नाही. खरं तर मग तो दुःखी आहे का सुखी आहे याच्यावरून चालत नाही. ते त्याने खरं जाणलंय का नाही, खरं काय. तर व्यवहार म्हणजे काय? ज्याचा व्यवहारामध्ये कधीही बाध होत नाही. अशा क्रिया, असे पदार्थ की ज्यांचा तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवा, क्रिया आणि पदार्थ. त्या क्रिया स्थूल असो किंवा सूक्ष्म असो, क्रिया आणि पदार्थ जर तुम्हाला खरे नाहीत हे ठाम लक्षात घ्यायचं असेल तर काय करावं लागेल ते करा. आता काय करावं लागेल तुम्हाला माहितीच नाहीये. काय करावं लागेल की जेणेकरून हे खरं नाहीच हे कळेल. जेव्हा खरं जाणायचं असतं तेव्हा त्रास असतो. काय असतं? खरं जाणण्यामध्ये काय असतो? त्रास. खरं जाणल्यानंतर काही खरं नसतं. म्हणजे काय? म्हणजे नाटकामध्ये एक मनुष्य एका साधूचं पात्र करत होता. पात्र कशाचं करतोय? साधूचं. साधू सगळ्यांना येणारा आशीर्वाद द्यायचा वगैरे, सगळं छान 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 चाललं होतं. आणि नाटक पाहणाऱ्या एका माणसाला वाटलं की अरे हा खरा साधू आहे बरं. बाहेर आला तो, आतमध्ये त्याचं दर्शन घ्यायला म्हणून विंगेत गेला आणि बघतो तो हा बिडी पितोय. आता काय होईल? खरं त्याच्या पुढे आलं ना. तो म्हणला काय तुम्ही एवढं तर स्टेजवर तर एवढं शायनिंग मारत होते, स्टेजवर तुम्ही एवढं साधूपणा दाखवत होते, आणि इकडे तर बिडी पिताय. मग त्याने दाढी काढली, हे बघ. आता तर हा अजून हादरला, कारण याचा भाव सगळा कोलमडला ना. हा तर साधू नाही का? नाही तर मागील वेळेस सांगितल्याप्रमाणे हा याला राजा समजत होता. नाटकामध्ये हा राजा बाहेर गेला, गाडी बिडी काढली, जाऊ लागला तर टपरीवर हा वडापाव खातोय. अरे तू राजा आहे ना, वडापाव कुठला खातोस? गेलं का नाही सगळं? म्हणजे सत्य जेव्हा समोर येते तेव्हा काय होतो? गोंधळ होत असतो.
जगातलं कुठलंही सत्य जेव्हा तुमच्या समोर येईल तेव्हा काय होणार आहे? गोंधळ होणार आहे. व्यवहारात असू दे, परमार्थ असू दे. म्हणून परमार्थामध्ये जर यायचं असेल, परमार्थामध्ये जर पुढे जायचं असेल तर लक्षात ठेवायचं की आपली फार मोठी हानी होणार. म्हणजे आपले सगळे कॉन्सेप्ट, आपले सगळे विचार काय होणार? दुराग्रह सगळे थांबणार आहेत. आपण जे जे समजून चालवतो ते सगळं उलट पुलट होणार आहे, सगळं अस्ताव्यस्त होणार आहे. तरच भगवंतापर्यंत जाता येणार आहे. कारण तुम्हाला जिथपर्यंत छान 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 मस्त 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 वाटतंय तिथपर्यंत संसार आहे. कारण संसार म्हणजे काय? तुम्ही कशाला संसार समजताय? काहीतरी तुम्ही सूत्रबद्ध चाललंय तुमचं. काही लोक तमगुणात आहेत, काही रजगुणात आहे, काही सत्वगुणात आहेत. ह्यांची सूत्रबद्धता आहे. या संसाराला कुठलं सूत्र नाही, ह्याला काही नियम नाही. असं जेव्हा कळेल तेव्हा संसार कळेल. काही त्याला नियम नाही, पण आधी सगळं नियमातच आहे ना. सगळं आधी काय शिकवलं गेलंय, काय आहे सगळं. आणि आपलाही प्रयत्न काय, सगळं नीटनेटकं असं व्यवस्थित, सगळं व्यवस्थित वगैरे चाललं पाहिजे. असं काहीच नाहीये. काही त्याचा संबंध नाही. ते खरंच नाही. ते जे खरं असतं त्याला काहीतरी नियम लावावा लागतो. त्याला खरंच नाही काही, त्यामुळे त्याला काही नियम. खोट्या क्रियांना, खोट्या विचारांना, खोट्या पदार्थांना कुठलाही सूत्रबद्धता किंवा नियम लागू शकत नाही. पण आपण मात्र तेच करतो. आपण सगळे नियम स्वतःलाही लावतो, समाजाला लावतो, साधूला पण लावतो, कोणाला सोडित नाही आपण. आणि मग जगत खोटं कसं ठरायचं? जगत जर खोटं ठरवायचं असेल, जगत म्हणजे काय? जग म्हणजे काय? जग म्हणजे हे व्यवहार, हा जो 14 भुवनांचा व्यवहार आहे, हा भोगणारा जो आहे तो जीव आहे. तो व्यावहारिक आहे. तो व्यावहारिक का ठरला? कारण त्यांनी याला खरं समजलं. तुम्हाला हे खरं जे आहे हे खरं आता मोडायचंय, अशी तुमची तयारी आहे काय? जर असेल तर परमार्थ करा, वेदांत. नाहीतर सरळ तुम्हाला जो आवडतो तो विषय तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे त्या दिशेने जा. पण जर तुम्हाला भगवत प्राप्तीचा विषय करायचा असेल, देवदेवतेंची प्राप्ती नाही. काही लोक देवदेवतेच्या प्राप्तीला भगवत प्राप्ती समजतात. कोणाला कुठला देव प्राप्त होतो, कुठले हेंद्री शेंद्री देवदेवतेंची प्राप्ती होते, ते समजतात आम्हाला ईश्वराची प्राप्ती झाली. असं नाहीये ते. भगवत प्राप्तीच्या दिशेने जायचं असेल तर पहिल्यांदा संसार पूर्ण खोटा ठरवायला लागेल. आता संसार पूर्ण खोटा ठरवायचा म्हणजे काय करायचं, कसं करायचं, यासाठी आपल्याला जे काही करावं लागतं ते करणे. कारण की व्यावहारिक सत्ता त्याच वेळेस सिद्ध होते जेव्हा व्यवहारामध्ये त्या पदार्थाला खोटं ठरवता येत नाही. त्याला म्हणतात व्यावहारिक सत्ता. आपण हे पदार्थ तर जाऊ देत, हे पदार्थ तर फारच आपले खरं तर खालचे आहेत. कारण हे स्थूल आहेत फक्त, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर आहे, त्याच्या आतमध्ये कारण असलेला जीव आहे. आणि हा जीव सुद्धा व्यावहारिकच आहे. व्यावहारिक ठरलाय तो, कारण त्याला आपण सत्य समजतो. व्यावहारिक जीव ठरलाय. जीव हा व्यावहारिक ठरला. जीव हा प्रातिभासिक नाही, जीव हा पारमार्थिक नाही, असे दोन्ही नाही ठरला. तो कोण ठरला? तो व्यावहारिक ठरला. जीव व्यावहारिक ठरलाय. त्याच्या पुढचं सूक्ष्मदेह, सूक्ष्मदेहामध्ये असलेला अख्खा प्रपंच खरा ठरलाय, खरा ठरवलाय आपण, आणि तो टिकवून धरलाय आपण. त्याच्या बाहेरचा स्थूल प्रपंच सगळा आपण खरा ठरवून बसलो. हा सगळा खरा ठरवून बसल्यामुळे स्थूल, सूक्ष्म आणि कारण हे तिन्ही प्रपंच आपण व्यावहारिक सत्तेमध्ये ठेवले. कोण काय करणार? आणि इतकं दृढ आहे की 99.99% लोक याला खरं समजतात. खरं समजून चाललं हे सगळं खरं. तुमचं हे खरं मोडायचं असेल तर धारिष्ट पाहिजे अंगामध्ये. तो का म्हणे आम्ही बळी वीरगाढे. वीर गाढा पाहिजे, धैर्य पाहिजे. ह्याला काय लागतं? धैर्य लागतं. हे कोणाचंही काम नाही, ह्याला धैर्य पाहिजे. तुम्ही सांगताय खरं कशावरून? तुम्ही सांगताय सगळ्याला काय कशावरून ते खरं समजावं? शास्त्रप्रमाण आहे. पण तुम्ही म्हणता तेच शास्त्रप्रमाण आम्हाला काय, आम्ही का मानावं? नका मानव. आम्हाला तुम्हाला कुठे नाही म्हटलेलं. आपण कोणाला काही हट्ट केलेला आहे का? तुम्ही तुमच्या पंजोबाला खरं मानता, तुम्ही तुम्हालाही खरं मानता. आम्ही कुठं नाही म्हटलो का? तुम्ही माना, आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही. तुम्ही तुमच्या शरीराला सुद्धा खरं मानताय, मीच आहे असं समजता. यमदूत थोडी सोडणार आहे तुम्हाला. माझं नाही ऐकलं तर यमदूत थोडी सोडतील. ज्या शरीराला आपण मीच समजतो, ह्याला काय समजतो आपण? किती तुम्ही ठामपणे अभ्यास करत राहा,
किती दृढपणे अभ्यास करत राहा तरी शेवटी म्हणतात मीच आहे. मीच. शरीर म्हणजे काय? शरीराशी एवढं तादात्म्य आहे आपलं, शरीराशी एवढा आपला अहंकार आहे. तो कसा जाईल याच्या क्रिया कुठेही नाही, याचा विचार कुठे नाही. 50-50 वर्ष शास्त्र अभ्यास करतात लोक, अख्खं आयुष्य याच्यात घालवतात. ध्यान करतात, धारणा करतात, तीर्थयात्रा करतात, नामस्मरण करतात, काय नको नको त्या प्रकारचे परमार्थाचे उद्योग करतात. पण या शरीराला काय म्हणतात? मीच आहे. मग याचं तादात्म्य जाईल यासाठी काय, यासाठी काय करणार? काही करत नाही, माहितच नाही. काही अभ्यास करून तर जातच नाहीये. जायला पाहिजे होतं पण जात नाही, म्हणजे कुठेतरी चूक आहे, कुठेतरी गडबड आहे. काय चुकतंय हे ऐकून घेण्याची तयारी नाही, हे सहन करण्याचा विचार नाही. शरीराला मीच समजतो आपण, कितीही परमार्थ केला तरी याला मीच समजतो आणि याला चिकटलेल्यांना माझच समजतो. दोन चुका किती भयंकर आहे. आणि ह्या खऱ्या चुका नसून चुका खरे कुठे? खरी चूक कुठे? आतमध्ये. ती कधी घालवायची? मेल्यावर. ती चूक कधी सुधारायची? मनुष्य ध्येय गेल्यावर. मनुष्य ध्येयानंतर काही ही चूक सुधारता येत नाही. आपण ममची आणि अहमची चूक सुधारायला तयार नाही. अहंता आणि ममता या चुका सुधारायला तयार नाही. अहम ममतेची या लवड सवडी, जे गा न मज न पावतीची बपुडी, मला प्राप्त होऊच शकत नाहीत. मला प्राप्त होऊ शकत नाही का? कारण इथेच दोन ठिकाणी अडकले. तर आतमध्ये जीव हा व्यावहारिक आहे का पारमार्थिक आहे का कोण आहे? जीव म्हणजे काय आहे? जीव ब्रह्मऐक्याचा विषय लांबच आहे. जीव ब्रह्मऐक्य फार लांबचा विषय. लोक वाचून येतात, म्हणतात आत्मा निर्विकार आहे, ब्रह्म निर्विकार आहे, ब्रह्म असं आहे, ब्रह्म तसं म्हणतो. वा वा, छान आहे, छान आहे. अरे तू काय वाचतो? कशासाठी वाचतो? काय करायचं त्याचं? तू अख्खे सगळे ग्रंथ कोळून जरी पिला तरी त्याचा उपयोग काय? कारण तू जे करतोयस त्याच्या मुळात पायाच तुझा धड नाही. कारण ज्या शरीराला तू चिटकून बसलास त्याला तू अहम समजतोस, त्याला चिकटलेल्या सगळ्यांना मम समजतोस. हे तुझं शास्त्र पठन काय उपयोगाला आहे? तू अख्ख्या जगाला जरी हे शास्त्र सांगितलं काय आणि तू अख्खं स्वतःलाही समजावून घेतलंस काय, याचा तुला काहीही खरं तर उपयोग नाही. मग ते वेदांत असलं तरी सुद्धा. कारण की वाचून ऐकून सांगून हा विषय सुटणारा नसून हा आचरणात आणल्यानंतर सुटणार, तो अनुभवात आल्यानंतर सुटणार आहे. आणि त्यासाठी मात्र आपल्याला प्रयत्न करावाच लागतो. नाही ऐकलं तुम्ही, माझ्यासारख्या व्यक्तीचं नाही ऐकलं, ठीक आहे, नका ऐकू. यमदूत येतील आणि तुम्ही ज्या शरीराला माझं समजता आणि ज्यांना माझे समजता, खरं समजता, त्यांच्यापासून तुम्हाला तो एका क्षणात दूर करेल. किती क्षणात दूर करणार आहे? कधी करणार आहे? तुम्ही इथे तर असेच आले आहात की आम्ही 10, 15, 20 वर्ष अजून मरतच नाही. इथे म्हाताऱ्यातला म्हातारा मनुष्य जो कोणी असेल इथे, त्यालाही असं वाटतं मी अजून 20-1 वर्ष तर हालत नाही अजून. काय बोलताना म्हणतात आम्ही कधी मरू, काही शक्यता सांगता येत नाही. पण ते नुसतं बोलायचं असतं. वाटतं असं की मरतच नाही, अमरच आहे असं वाटतं. असं नाहीये. कदाचित इथल्या तरुणातला तरुण मनुष्य सुद्धा उद्या मरू शकतो, परवा मरू शकतो, पुढच्या क्षणाला मरू शकतो. मरणाचा कालावधी कोणाच्याही हातात नाही. मृत्यू हा प्रत्येक क्षणाला आपल्यावर आ वासून बसलेला आहे, असं ज्ञानदेवांनी साधू संतांनी सांगून ठेवलेला आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घड्याळाचा काटा असा पुढे पुढे जातो तस तसं तो आपल्यावर लक्ष ठेवणे की कधी ह्याला उचलायचं. मग ह्याला माझं म्हणाल, मग हे खाली राहील आणि उरलेली लोक त्याला छिथू करतील आणि पहिलं उचलतील आणि जाळून टाकतील. काय ह्याच्याशी घेणं देणं नाही. मग किती स्त्री सुंदर आहे का, किती पुरुष देखणा आहे का, किती प्रिय आहे का किती अप्रिय, याला काही किंमत नाही. मग तुम्ही किती सुंदर आहात, तुम्ही किती देखणे आहात, तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती वाईट आहात, तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती गरीब आहात, हे सगळं गेलं डायरेक्ट मसन वाट्यात विल्हेवाट लावला. हे आहे सत्य जे आपण ऐकायला तयार नाही.
असलं काय अभद्र विषय सांगतात महाराज बरं. असे काही काही लोक नंतर म्हणतात. तुम्ही घरच्यांना जाऊन सांगा, तुम्हाला ते सांगतात काही मरणाचे विषय सांगतात बरं. अरे मरण हेच खरा विषय आपला. जिथे तुमचं सत्य आहे ते शेवट आहे तो खरा, त्याच्या मधलं सगळं उलट खोटारड आहे. आता सावध व्हा. मी नाही सांगत, साधू संतांनी सांगून ठेवलंय. मी माझ्या पदरचं काही सांगत नाहीये. साधू संतांनी सांगितलं इकडे लक्ष द्या बाबांनो. तर तुम्ही जरी खरं यांना मानत असला, स्वतःच्या शरीराला यांना चिकटलेल्यांना खरं समजत असला, हे खरं आहे, माझं आहे, माझं आहे, हे असं जरी खरं समजत असलात तरी सुद्धा हे यमदूत मात्र खोटं ठरले. आणि यमदूताने खोटं ठरवलं तर काय होईल, तो पुन्हा दुसऱ्या शरीरात तुम्हाला पाठवणार आहे. तिथे पुन्हा तुम्ही हे खरं समजणार आहात. असं 14 भुवनांमध्ये फिरत राहा, जिथपर्यंत स्थूल, सूक्ष्म आणि कारण म्हणजे जीव यांचं खरेपण राहतं तिथपर्यंत अविद्या टिकली, तिथपर्यंत अविद्या जगते. यांचं खरेपण घालवता आलं, त्यांना कल्पित करता आलं. कल्पित ही पहिली पायरी आहे बरं, तो शेवट नाही. मिथ्यात्व ही पायरी आहे, मिथ्यात्व हा शेवट नव्हे. सत्य काय आहे हे कळणं हा शेवट आहे. पण मिथ्यात्व हे कळून घ्यावं लागतं, कारण आधी आपण व्यावहारिक सत्य समजत असतो. म्हणून दुसऱ्या पायरीत त्याला प्रातिथिक ठरवावं लागतं आणि तिसऱ्या पायरीमध्ये पारमार्थिक समजावं, कळून घ्यावं लागतं. तर अशा रीतीने जर आपल्याला प्रवास करता आला तर आपलं या देहामध्ये, मनुष्य देहामध्ये आल्यानंतर भलं होईल. मनुष्य देहात येऊन आपलं भलं व्हावं. तुमच्या शरीरामध्ये असलेला तुमचा जो जीव आहे हा जीव अशा रीतीने व्यावहारिक झालाय. काय व्यावहारिक? जिथे देण्या घेण्याचा व्यवहार होतो, जिथे देण्या घेण्याच्या क्रिया चालतात त्याला व्यवहार असं म्हणतात. बायको, नवरा, मुलगा, आईबाप ह्या सगळ्यांमध्ये देण्या घेण्याचाच व्यवहार करत. साधू संतच फक्त अशा जगामध्ये असतात की जे खऱ्या रीतीने या देणे घेण्यामध्ये त्यांना घर घेणं देणं नसतं. त्यांचं देणं घेणं हे फक्त तुम्हाला या देणे घेण्यातून बाहेर काढण्यासाठी असतं. नाही तर लोक म्हणतात तुम्ही महाराजांना केवढे पैसे देता, महाराजांना काय काय देताय निवडून, असे काही काही लोकांच्या घरचे लोक घरात म्हणतात. पण महाराजांशी जो होणारा व्यवहार असतो, देणे घेणे असतं, त्याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं देणं घेण्याच्या व्यवहारातून तुम्ही संपणार आहे. ते संपवायचं असेल तर हा व्यवहार चालतो. पण या व्यवहारामध्ये तसं नाही. या व्यवहारातून आपला व्यवहार वाढत जाणार, अनंत जन्म आपण वेगवेगळ्या शरीरात जाणार आणि आपला अजून वाटोळं करून जाणार. काय करायचं हा तुमच्याकडे तुमचा निर्णय आहे. तुम्ही ज्यांना कोणाला सांगाल, तुम्ही ज्यांना कोणाला हे ऐकवाल त्यांना पण हेच सांगा की बाबांनो तुमचा निर्णय तुमच्याकडे. या दिशेने यायचं असेल तर मात्र तुम्हाला हे खोटं ठरवावं लागेल. कसं खोटं ठरवायचं याच्या ज्या प्रक्रिया आहेत, या प्रक्रिया तुम्हाला भगवत कृपेने कळवत. यासाठी तेवढं अंगामध्ये तुमच्या धारिष्ट येवत, धैर्य येवत, जेणेकरून आपण हे सहन करता यावं. आणि हे सहन करून पुढे, कारण भगवत प्राप्ती जर करून घ्यायचं असेल तर हे सहन करावं लागेल. टाकीचे घाव बसले तरच दगड देव होतो. तसं या जीवाला पीळ बसला तरच तो, या जीवाला यातना झाल्या तरच तो भगवत रूप होतो. साध्या दगडाला जरी देव करायचा असेल त्याला काय करावं लागतात, टाकीचे घाव खावे लागतात, हे की नाही, तर तो देव होत असतो. तसं तुमच्या आतमध्ये जो जीव आहे त्या जीवाला यातना झाल्या, पीळ बसला तरच तो जीव ब्रह्मरूप होण्याची शक्यता आहे. आणि हा पीळ बसवला पाहिजे. काय झालं पाहिजे, या जीवाला आतमध्ये अशा यातना झाल्या पाहिजेत. त्या यातना कशा आहेत, त्या यातना व्यावहारिक नाहीत, कारण जीवाला व्यावहारिक यातना पण होतात. भगवत प्राप्तीसाठी असलेल्या यातना त्या आहेत हे लक्षात आलं पाहिजे. भगवत प्राप्तीसाठी होणाऱ्या जीवाला कितीही भयानक यातना असल्या तरी ते सहन करण्याची ऐपत तुम्हा सर्वांमध्ये येवोत. यासाठी त्या भगवंताची तुम्हाला सर्वांवर कृपा होत अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्याच ज्ञानरूप असलेल्या देवाच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.